बाई काम आवरू आवरू पार जीव वैतागला बाई. एक तर इतके जाळे झाले ना या गेला रे किती बी झटका. पण असं रस्त्यावरती घर आहे ना तर नुसते जाळे लागत्या. पण मला तर ना काम आवरून आवरून आहे ना असं नको नको झालं. बरोबर आता आहे ना थोडासा आरामच करते. हे थोडं राहिले ते झटकील नंतर आता बाई ग काय बांधतो रात्रीचं खरं नाही बाई. उठलं का सारखं काम काम. नवरा जातो कामावर निघून त्याला एवढा पगार नाही त्याच्यात भागत नाही. आले ते पैसे सगळे भाड्यातून खाण्यातून धुण्यातच जात्या. कधी जीवाला असा आराम बी नाही. कधी सुईची अंगाला साडी नाही. कधी चांगलं चुंगलं खाणं भेटा ना. फार असा वैताग आला बाई मला तर. असा नवरा दिला गरीब पाहून माय बापानी. कोण आला आता. आले आले का हो मेवण्या बाई? दाजी हा बया तुम्ही आले का. हा आलो ना. दाजी हा लई दिवसांनी आले बाई तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी. गरीब? मग गरीबच आहे. हा आलो मेवणीच्या घर पाहिला. हा पण मला वाटतं किती वर्षांनी आले तुम्ही. तुम्ही जास्त येती नाही आमच्या घरी. काम धाम राहत्या हा नाही का. आमची शेती मोठी हा त्याच्यामुळे काम राहते ना. बाया 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 तुमचा किती मोठा पसारा. किती त्या जीसीबी म्हणू नको ट्रॅक्टर म्हणू नको बंगला म्हणू नको दारापुढं गाड्या म्हणू नको शेती म्हणू नको तंबाटे काय न वांगे काय फुलवर काय तुमचा लय मोठा पसारा. मेवण्या बाई हा अगं माझ सानुकूल आहे. आता पा ते ड्युटीवर जाते नाही का. हा म्हणजे ड्युटी यादा आहे का. हा 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 म्हणत दिसले नाही का. हा त्यांना कामावर काढून हा. दिलं आणि मी थोडं कामाचं आवरीत होते. जाळे जुळे आले घराला झटकीत होते. हा हा हे घर आमचं भाड्याचं तुम्हाला माहिती ना. बरं मी काय म्हणते दाजी या ना बसा ना. आल्यापासून नुसतं बडबडच करून राहिले मी तुमच्या संग. या या बसा बसा हा? पाणी आणू का तुम्हाला. नको पाणी आत्ताच पाणी पेलतो मेवण्या बाई. हा का हा पण मी तेच म्हणत होते लई दिवसाने आले तुम्ही. नाही तर तुम्ही कधी आमच्या गरीबाच्या घरी येते नाही बाई दाजी. यायचं कसं झालं माहितीये का. बर का हा जशी चित्री गेली ना हा तसं बागच द्यायना. जमिनीत नाही का नातेवाईकांक नाही कुठंच बाग द्यायना. आणि त्याची गणगण झाली. लई छानात छानात तिची आठवण येते. लई माझी चित्री गोडवती ग देवानं काय की काय तिच्यावर साकडं टाकलं ग हे चित्रे. आता मला कुठं दिसल ग मेवण्या बाई. माझ चितार काय नजरा पळाना ग मेवण्या बाई. ए बाई आता कोणाच्या तोंडाक पाहू चित्रे. बरं मी काय म्हणते दाजी इकडे पहा ना. तुम्हाला सांगू का या बाय तुमची बायको म्हणजे आमची कुणीतरी होतीच ना. वती वती या बा लांबची का असा ना बर का. हा जरी सक्की नाही किती बी लांबची असू द्या पण बहीणच होती ना ती. हा मग हा मग आम्हाला दुःख आहेच आहे ना. म्हणजे तुम्ही आले बा मिळून का 2 दिवस दुःख इसरायला. हो हा बरं 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 झालं आले दाजी तुम्ही. आज आलो म्हणजे म्हणलं तेवढं तरी दुःख इसरल हा नाही का. तुमचं काय घरात कुठं म्हणाय लागत नसेल. कुणाच नाही मेवण्या बाई. हा वावरात जर गेलं हा तर वावर या बा असे फिरात्या. हा माई चित्री दिसती वावरात. मला असं होतं माई चित्री कवा जवळ येईल हा कवा मला मिठीत घेईल हा असं माझ्या जीवाला वाटतं. पण माई चित्री काय मला दिसत नाही.
बरं मी काय म्हणते दाजी, तुम्ही एवढ्या जीवाचा असा अंकास करीत्या आणि असे किती मस्त होते तुम्ही गुटगुटीत, पारणा जाप होऊन गेले. अनपाणी गिळण मेवण्या बाई, अनपाणी. आता कसं काय गिळल, आम्हाला अनपाणी गोड लागत नाही तेव्हा तुम्हाला कसं काय लागल. तुमची तर बायको होती, बायको म्हणजे माणसाचा जीव राहतो, जीव. हा ना हो मेवण्या बाई, काय करावं हेच सुसाना. बरं कसं आहे, आता पोरं सोरं झाले, आता लगेच दुसरी बायको करायचं म्हणल्यावर कुठं लोक बी देती नाही, आता पोरी भेटती नाही. अवघड झालं. आता मस्त तुमच्या घरी मस्त पेटलं तर 4 वर्ष इजणार नाही. मस्त गाडीन बंगला शेती वाडी मस्त सगळं आहे. त्याला काही चाटी त्या का, पण त्याला काय करायचं, चाटायचं. जे तुम्हाला सुख पाहिजे ते भेटणार नाही, भेटत नाही आता. नाही ना. आणि काय बरं जाऊ दे दाजी, काही टेन्शन नका घेऊ. आले तर तुम्ही आजच्या दिवस. हा थांबतो ना. हा हे बी येतील संध्याकाळी, हा. म्हणजे थोड्या गपाटापा मारल्या तर तुमचं मन तरी रमून जाईल. चालेल चालेल. हाय का नाही? हा साधू संध्याकाळी येईल का? हा ते संध्याकाळी येतील. एक तर तुम्ही एवढ्या दिवसांनी आले, दुःख बरे झाले म्हणून आले, नाही तर तुम्ही काल आमच्या दारात येत्या. नाही नसतं आलो मेवण्या बाई, नसतं आलो. हा बरं जाऊ द्या दादाजी, थोडासा करतेच बाई तुम्हाला सरबत. एवढे उन्हात अनातून तुम्ही आले. मेवण्या बाई, हा आता काही ना काही बा ते सरबत तुम्ही केलं तर गिळत नाही. अहो आता सगळं सुख दुःख सोडून द्यावा बर का. हा पोरं सोर त्यांच्याकडे लक्ष द्यावा. असं टेन्शन नका घेऊ, स्वतःच्या जीवाला खाऊ नका. व ते कसे झाले कसे तुम्ही. बस जाऊ द्या, करा मग सरबत. हा थोडा आणते बनवून तुम्हाला. द्या. बसा तवर वाटलं तर इकडं पाठ लावा. हा हाय हाय, ऊन नाही झालं आणि हा बया काय मा दाजी, एवढा पैसा आहे या दाजींकडं, एवढा पैसा आहे. त्यांना तवा लय घमेंडी होती, कधी आमच्या दारात आले नाही गेले नाही. त्यांना लय धूर त्यांच्या पैशाचा, लय माजुरडे होते. आणि आता बायको मिली तर दुःख इसरायसाठी आली मेवणीच्या घरी. तरी म्हणले दाजी एवढ्या दिवसांनी कसे काय आले. पण ना बाई, मी पण आहे ना आता संधीचा फायदा घेते. मोकार पैसा आहे दाजीकडं. आता दाजीला आहे ना सरबत म्हणून थोडी दारू आहे नवऱ्याची पाजिते. दाजीला थोडं भुलवीतेच आणि घेते थोडा पैसा पाणी. नाही तरी असं बी ती कुठं माझी सखी बहीण होती, लय लांबची चुलत बहीण आहे ती माझी. मरू दे जाऊ दे, आशाला असंच करावं लागत. थोडीशी ना आता दारूच टाकीते गलासामध्ये आणि देते निवून दाजीला. बरं झालं नवऱ्याची एक बाटली ठेवेल होती, पूर्ण भरेले. दाजीला आहे ना गलास आखा भरून देते आणि असं टाईट करीते आणि घेते थोडासा पैसा वसूल करून. मी बी कायला फायदा सोडू संधीचा. बया एक तर फ्रीज मध्ये लिंबू पाहिलं तर लिंबू राहील नव्हतं. आणि मग दाजींना आहे ना मस्त रसनाच बनवला थोडासा. आता काय करते, या रसनात आहे ना मस्त दाजींना आहे ना टाकून देते आणि मग दाजींचं काम काढते. ओके चला आता आहे ना देते दाजींना प्यायला. मेवण्या बाई, हो मेवण्या बाई. काय हो दाजी? अहो सरबत करा, एवढा टाइम लागतो का हो? आले आले दाजी. ते लिंबू नव्हतं ना, हा. मग रसना बनवित होते रसना. हो आला, आवडतो मला रसना. बर बर आले आले. या. हा धरा दाजी. मस्त फ्रीज मधलं थंडगार पाणी टाकलं हा आणि मस्त बनवला रसना. मेवण्या बाई तुम्हाला नाही आणला मी मध्येच पिऊन घेतला. का बरं? मेवण्या संग प्यायल्या असतात काय बिघडल्या असतात? नाही नाही, कसं आहे माहितीये का दाजी, आता तुम्ही असे दुःख भरे मेवण्या संग प्यायला आणि पार्टी करा, त्याला माणूस आहे ना आनंदात लागत. तुमचं दुःख म्हणजे आमचं दुःख येते. मग ते घेतलं मी मध्येच पिऊन. बर झालं चला. आणि घ्या पिऊन दाजी पिऊ तुम्ही. का? हा प्या प्या. तू थोडा गोडच बनवला. म्हणलं दाजीला गोड आवडतो ना. साखर जास्त झाली का दाजी? लईच गोल झालं हो. हा का? नुसते काकी सारखं झालं, पण बरं आहे, मला आवडतो मला. हा का? हा तुम्हाला आवडतो म्हणूनच साखर जास्त टाकली.
सगळं पिऊन घ्या दाजी. हा घेतो ना, ये खाली थोडी साखर आहे ना. हा ठीक आहे. आणि बाकी काय चाललं तिकडं बरं आहे ना सगळं? चांगलंय. हा ते तुमचे आई बाप बरे आहे ना? हा बरे बरे. आता काय बागायत चालू आहे? काय द्राक्ष. हा का? हा हा बाई इकडे यायचं होतं, हा पण या दुःखात मला काहीच उमजत नाही मेवण्याबाई. नाही तर तुला द्राक्ष आणले असते. आणि जाऊ द्या दाजी, काही तुम्ही काय आणलंच पाहिजे असं काही नाही बाई. तुम्ही आले ना घरी, ते लय भारी काम झालं. कसं आहे, तुम्ही याच्या आधी कधी आमच्या घरी आले नाही गेले नाही, तुमचे तुमचे कामच तुम्हाला पुरवायचे. हा मग आता हा लय दिवसा पाहून नाही आलो. हा एकदाच आलो होतो, लय दिवस झाले. हा 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 ते साखरपुड्याला आले होते तुम्ही साखरपुडा. तिकडं मा आई बापाच्या घरी, ते मा लहान बहिणीचा साखरपुडा हा. होता तेव्हा. तिचं बरं आहे का ग? आलंय बरं आहे, मस्त चालू आहे तिचं. मुलगा झाला तिला एक. हा का? हा मेवण्याबाई, हा तुम्हाला सांगतो ना, हा मला असं भुंकताना दिसून राहिलो. हा का? हो, तुमचं हे घर दार लाटी हे बा हा का हा तुम्ही सुद्धा भुंकताना दिसत. हा का दाजी? मेवण्याबाई, हा तुम्ही मला रस्म पाळला. ते तुम्हाला ते रस्ता दिला ना दाजी? रस्म दिला. हा तुम्हाला काय वाटलं दाजी? मला दुसरा संशय आला. हा का? मला तुम्ही दारू नाही पाहत. आव काय बोलू राहिले दाजी? तुम्हाला दारू कायला पाहिजे मी? तुम्ही एवढे दुःख भरे आले कधी नव्हत आमच्या घरी, आणि तुम्हाला कशी काय दारू पाहिजे दाजी? तुम्हाला झोप येऊ राहिली का दाजी? हा दाजी ते अहो तुम्हाला असं चक्कर सारखं हो राहिलं का? ते तुम्ही उन्हातून आले म्हणून झालं असेल कदाचित. नाही हो मेवण्याबाई, हा एकाएकी झालं एकाएकी. हा का? मग थोडा आराम करता का? तब्येत तुमची बरी नाही का दाजी? बरी मायचे तरी गेले मायचे तरी. तुम्हाला एक सांगू का दाजी? तुमच्या ना डोक्यावर थोडा परिणाम होत झाला. ते बायको गेली ना, ती माय बहीण चित्री, म्हणून तुम्ही असे करू राहिले ना, म्हणून तुम्हाला तसं होऊ राहिलं चक्कर सारखं असं. तोंडा पुन्हा दिसते मायचे तरी. बरं मी काय म्हणते दाजी, बोला ना. जाऊ दे ना आता, तुम्ही तो विषय काढून टाका ना बाई डोक्यातून. आशाने काही होऊन बसल, डोक्यावर परिणाम होईल दाजी. येतो येतो मेवण्याबाई. हा आठवण येतेच येतेच. हा बायकोची आठवण येतीच ना बाई. तुम्हाला सांगतो मेवण्याबाई, हा मास पैसा हा काय ते पैशाला साठी हा ते बरोबर आहे दाजी. आपल्या घरातून माझं सोन्यासारखं चितार गेलं. हा गेलं का? काय तर पैशाला साठी हा बरोबर आहे. मेवण्याबाई, हा काय सांगायचं तुम्हाला, हा 4 महिने झाले हा काय केलंच नाही हो. हा का? हा ना, लय आठवण येते चित्रीची, लय आठवण येते. हा का दाजी? हो. हा आता काय करते बाई, आता गेलं ते माणूस आणि राहिलं त्याच्या आठवणी. आता काय त्याला नाविलाज आहे बाई. दाजी हा? आता ना बाई तुम्ही सगळं सोडून द्या बाई. या बा काय ते ज्याच्या नशिबात लागत ते त्याला भेटत नाही. माझा या असा दुबळा परपंच. दाजी तुम्हाला थोडी जास्त झाली बर का? काय काय ते कुठं काय थोडा जास्त झाला रसना. थोडा तुमच्या काळजाला लागला तो, त्याच्यात थोडा सोडा होता ना. हा लय कष्ट झालं मेवणबाई, लय कष्ट. हा का? असं झालं मेवणबाई, हा दारू पिलो काय हो? नाही दारू नाही पिली दाजी तुम्ही. सारखं डोक्यात तुमच्या बायकोचा विचार राहतो ना, म्हणून तुम्हाला असं हो राहिलं. आता तुम्हाला काय सांगत होते मी, माझा या असा दुबळा परपंच. नवरा जातो कामावर, त्याच्या पगारात काही भागाना, पैसा पाणी नाही, हे भाड्याचं घर, सगळी काय माई दुर्दशा झाली बाई.
तसं माझ्या बहिणीने लय नशीब काढेल होतं. तुमच्यासारखा नवरा तिला भेटला होता, एवढा गडगंज इस्टेटीवाला. पण काय तिची देवानी दोरी तोडली अर्ध्या मानी. हा मेवणे बाई हा काहीच काळजी नका करू. हा का मी आहे ना तुम्हाला. मेवण्या बाई हा एवढा मेवना श्रीमंत कशाला आहे? हा 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 का मग मी आहे मी आहे. हा का बया माय मनात होतं तसंच झालं. दाजींला दारू चांगली लागली बाई. जे मनात होतं ते बोलायला लागले दाजी आता. काय म्हणलं मेवण्या बाई? कुठं दाजी काही नाही म्हणले. म्हणलं माय दाजी लय दुखाचा डोंगर कोसळला, असं नव्हतं व्हायला लागत. तुम्ही तर म्हण काय माय म्हणत होत ते सांग जाऊ काय असं म्हणले का मी? हं? ते नाही म्हणलं लोकांच्या मनासारखं झालं. सोन्यासारखी बाई माई गेली तोंडात मारून, असं म्हणत होते दाजी. असं म्हणलं का? हा बरोबर. दारू पिले पण सगळं उमजू राहिलो बाई. बरं हा कुठं दाजी ते मी असं म्हणत होते का तुम्हाला आहे ना रसना थोडा जास्त झाला. पण ते तुम्ही मागं काय म्हणत होते दाजी ते बोलायचंच राहून गेलं. हा ते म्हणत ना. हा जाऊ दे. हा मी आहे ना तुला. मी हा तुम्ही तर आहेच आहे ना दाजी. आता लागल तेवढे पैसे दाजींक. हा का हं. ते काय नाही बाई या घराचं काय भाड्याचं घर पण खाली कर थोडं चाललं आता प्लॅन म्हणले घर बांधावा. पण काच दाजी पैसाच नाही ना जवळ. ते काय म्हणते गरिबीला लाज नाही माझ्या. जाऊ दे मेवणे बाई. हा म्हणजे तुला घर बांधायचं सुद्धा पैसे नाही. नाही ना दाजी. तुझा नवरा दुबळा आहे दुबळा हा आहे का नाही? मग हा दाजी कासाठी? हा दाजी तुम्ही आहे पण आता तुमच्याकडे कसे पैसे मागायचे बाई? भरपूर पैसे भरपूर तुझ्यासाठी काहीची काही. हा का तुझ्यासाठी पैसा देईल. हा तुला दागदागिन बनील. हा का मोकार पैसे बंगला बांधून देईल. हा का तुला दाजी एखादी गाडी घेऊन देईल फिराय मध्ये जाऊ दे. असं म्हणता का दाजी? बया दाजी तुम्ही किती चांगले बाई. पण तुम्हाला सांगते दाजी ते असं नव्हतं व्हायला लागत बाई ताईचं. जाऊ दे नशीब नशीब. तुम्हाला झोप येऊ राहिली का? झोप नाही हो मेवणे बाई. हा काय झालं माहितीये का हा मेवणे बाई? हा 4 महिने झाले हा जे बायको पण मला सुख भेटायचं ना हा ते सुखच नाही भेटलं. कोणतं सुख? नवरा बायकोच. हा का बया मग आता काय करावं दाजी? ते मेवणे बाई आता तुम्ही माय दाजी आहे. मेवणे बाई हा मला तेवढं तुम्ही सुख देताय का? असं म्हणता का दाजी? तुम्ही जर मला ते सुख दिलं ना हा मी तुम्हाला गाडी बंगला हा का घर सुद्धा सगळं काय असेल नसल सोनं नाणं. हा का म्हणजे तुम्हाला माझ्याकडून तेवढं फक्त प्रेम पाहिजे का बायकोचं दाजी? हो हा का बया आता कसं आहे माहिती आता तुम्हाला सांगते दुसरा माणूस असताना दाजी त्याला अजिबात मी दिलं नसतं बाई प्रेम. असं कुणी कोणाला प्रेम देतं का दाजी? आता तुम्ही कसं आहे दाजी तुम्ही माय दाजी ना. ती माई बहीण मरून गेली तुमच्या तोंडाकडे पावा नाच बाई. म्हणून मला असं वाटलं जाऊ द्या दाजीला थोडं प्रेम द्यावा. देणार का? हा याला म्हणते लाडकी मेवणी. खरं तुमचा जीव आहे माव. हा का मी काय म्हणते दाजी ते एवढं असं अंगावर तुम्ही पडू नका ना मायवाल्या. ते मी बोललो काय चुकीचं बोललो का? नाही दाजी तुम्ही काही चुकीचं नाही बोलले बाई. तुम्ही एकदम माय मनातली गोष्ट बोलले. मी त्याच गोष्टीची वाट पाहत होते. काय म्हणले? नाही मी म्हणलं दुःख तुमचं वाईट वाटतं मला. बघ मेवणे बाई मी चुकीचं बोललो तर एम सॉरी. व्यायाम एम सॉरी.
हा असू द्या ते ना दाजी आय एम सॉरी मी काय चुकीत बोललोय? नाही तुम्ही काही चुकीचं बोलले नाही बाई, फक्त तुम्हाला थोडी दारू जास्त झाली बर का. म्हणजे तुम्ही मला दारू पाजले काय? दारू काय काय म्हणता? नाही दारू नाही हो. अहो ते काय सारखं दारूच तोंडात येऊ राहिली. रसना जास्त झाला ना. रस हा तुम्हाला दारू कायला पाहिजे? मी तुमची मेवणी आहे ना. नाही मला गॅरंटी विश्वाची बाई. हा मला आहे ना आता हा लय मोड आलाय. हा का? तुम्ही एवढे जवळ नका येऊ बाई दाजी, ते एवढं चांगलं नाही वाटत. बाई मला आहे ना आता मी दमत नाही करणार. हा का? नाही तुम्हाला लय मूड आला का दाजी? लय. तुम्ही ते पैशांचं म्हणत होते ना. तुला आहे ना लगेच मिळवलं बाई 1 लाख रुपये देणार. हा का? 1 लाख. बर पण मी सांगितलं ते कसं काय? माझा आत्मा तुमचा आत्मा शांत करू शांत. बया दाजी तुमच्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? एवढे तुम्ही माय दाजी आहे पैशावाले, तुमचं नाही ऐकायचं मग कोणाचं ऐकायचं? मग मी काय म्हणते दाजी, मग तिकडं मधी ना इकडं उघड्यावर कुठं मजाच हा मध्ये झोपाय जागा. आव भला मोठा बेड आहे, तिकडे तुम्ही झोपून घ्या मस्त. बाई हा मी झोपणार तुम्ही ते म्हणजे आपण दोघं झोपणार. चला बर चला मग दाजी. चला. तुम्हाला धरून येते बाई, तुम्हाला आहे ना बिडशाल. चला दाजी. अरे बापरे दाजी थोड्या हळूच उठा बर का. ते तुमची टोपी लईच माग गेली बाई. असू द्या बाई बापरे. बाई हा अरे बापरे दाजी तुमचे पाय वर झाले होते. झाले का काली? हा चाल बाई हा मग आता सगळं वर व्हायला लागलं वर आणि ताट व्हायला लागलं. ताट हात पाय. हा का? बर म्हणजे तुम्ही ताट व्हायला लागले हात पाय, म्हणजे तुमचा का जीव बिव निघत आला काय झालं? मेवण्या बाई नाही हा मूड आला मला मूड. हा का? बर मग चला ना मधी. ते लाख रुपये तुमच्या का आहे का? हाय हा का? खिचत आहे का? हाय. बर चला चला मॅम हा. वाजत. अहो दाजी तुम्ही. अरे बापरे दाजी चला तुम्हाला धरून येते बाई, तुम्हाला उभं राहता येईना. चला दाजी चला. हा आला बेड आला. तुम्ही ना इकडे पडा दाजी. बापरे दाजी तुम्हाला झोप येऊ राहिली का? नाही झोप नाही. हा मूड आला तेव्हा मूड. हा का? झोप नाही आली. हा ना मला आहे ना खरं मूड आला. हा आता मला आहे ना नुसतं डोळ्यापुढं दिसून राहिली चित्री. हा का? तुम्ही ते लाख रुपये म्हणले होते ना दाजी, ते घे ना. आहे मग आहे का? लगेच देते ना मग. लाख बया 50 हजाराचे बंडल आहे दाजी. तुम्ही एवढे पैसे घेऊन फिरा त्या काय खिशात लागत आपल्याला काय कमी आहे? हा तुम्हाला काही कमी नाहीच आहे बाई दाजी. ते बाई हा 1 लाख रुपये किरकोळ आहे मापलं. हा का? किरकोळ. हा तुम्हाला होता पैसा आहे मिळवणे बाई आपलं. हा आहे ना. तुम्ही एवढे मोठे श्रीमंत आहे आता. आता आहे ना हा? मला लय मूड आला बाई. हा आवडा ना आता मला दमच नाही गेला. हा ना बर तुम्ही ना दाजी असे वर सारखा थोडे. वर हा थोडे सारखा वर सारखा झोपा तिड.
ते तुम्हाला पांघरायला देऊ का मग? हा तुम्ही झोपा. मी येते ना लगेच तुमच्या जवळ. 1,00,000 तर आताच देऊन टाकले दाजीनी. म्हणून मायक गावतावानी पैसा आहे. आता दाजींना थोडं प्रेम देते आणि दाजीकडून आहे ना लुटायला सुरुवात करीते आता. काय म्हणले? काही नाही दाजी. म्हणलं माय दाजी म्हणजे लई चांगला माणूस बाई. पण काय देवानी त्यांच्या अशी वेळ आणली. असं नव्हतं व्हायला लागत बाई बहिणीचं. जाऊ दे आता, तू आहे ना मला. हा मी आहेच आहे दाजी. तुम्हाला काय? हा घेतलं का ब्लँकेट? हा तुम्ही झोपा ना दाजी. नाही झोपायच नाही, आता करायचंय. हा हा या कवळीत या. बर पडा ना अशा. हा घेऊन बाई हा थोडस जवळ सारखं. हा का सारखं मिळून बाई हा हा अजून थोडं जवळ या. हा का वाच का दाजी? या थोडं. हा का या एकदा या. अजून येऊ का दाजी? हाय थोडं राहील. थोडं राहिलं. हा म्हणजे जवळ यायचं. हा आता कुठं उराव येऊ दाजी अजून? नाही बस हा हा आता मिळून राहिलंय ना, मागूनच करतो मागून. काय म्हणले दाजी? काय नाही बाई, हा तिकडं तोंड करा तुम्हाला मी मागून ठोकतोय. हा मागून ठोकतो. ठोकतो ते मी ना हा चित्रीला असं ठोकायचं. हा का हा ते माग तोंड करू का मग? हा मग तिकडं तो. हा का आवरा लय कस तरी झालं. हा का लय कस तरी झालं. बर मेवणे बाई, हा मेवणे बाई, मेवणे बाई हा गागायचं नाही. नाही होय, हा गागायचं नाही आणि पडून राहायचं पडून. हा का मेवणे बाई हा बरोबर करतो. हा का आता 2-4 महिने पण काय भेटेल नाही. बर दाजी. थोडं लवकर आवरा बर का दाजी. तो मानावर आला ना आता तो मला ठोकील बर का. बर करू सुरुवात. हा ठोका. हा हा मेवणे बाई हा थांबा चैन काढतो चैन. हा का हा बर दाजी ते झालं का तुमचं? थांब ना थोडं राहिलं. थोडा राहिलं थांब. आता ती माल नाही घा मला बाई दाजी. सोडा की आता तुम्ही. हा दाजी मेवणे बाई हा लय गरमी तो अंगात. लय गरमी आहे. ते झाले का मोकळे तुम्ही दाजी? लय भारी वाटलं. हा ना तुम्हाला भेटलं का प्रेम मायकडून? लय भारी लय. हा का मी आता आहे ना, हा तू मला एवढं प्रेम दिलं, हा मी तुला आहे ना आता हा मका पैसा येणार मका. हा का बर मी काय म्हणते दादी, बर तुम्ही ना आता घरी जा. हा जाईल आता मा काम झालं मी जाईल. हा ना का माहितीये का ती मानावर येईल ना मग तो म्हणशील तो मिळाला 10 रुपयाला काय. हा बर नको बंबटा. हा ते कसं आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. तुम्ही तर 10 रुपये नाही. तुम्हाला ते रसनामुळं हो राहिलं ना. चला जाऊ. म्हणून तुम्ही आता ना दाजी घरी जा. हा जातो. बर आणि मग परत तुम्हाला ते पैशांचं म्हणले तुम्ही ते बंगल्या बिंगल्याचं मला. हा मग ते कधी फोन करशाल? लगेच घरी गेल संध्याकाळी. का मेवणे बाई हा तुला मी आता तुला सारखा फोन करीत राहील. हा का त्यासाठी मी देणार. हा तेवढं ना आपलं हा काम करून द्यायचं काम. आता तुम्ही काही चिंता करू नका. त्या माझ्या बहिणीची चित्रीची ना तुम्हाला आठवण सुद्धा येणार नाही दाजी. चालेल मेवणे बाई. हा जाते का दाजी मग? येऊ का मग? हा या साधू येईल आता. हा तुम्ही गाडी
आली नाही का? ह्याच गाडी आणली ठार. हा तुमची? ठार. हा का? तुम्ही थार गाडी आणली बाई, रस्त्याने नीट जा, नाही तर तुम्ही ठार होऊन जायचे. काय म्हणलं मेवणे बाई? म्हणजे मी असं म्हणत होते, जरा हळूहळू जा गाडी घेऊन. हा हा. हा बर बर, या मग हा. येऊ का? हा या या. चल चल. हा या, हळूहळू जा बर का दाजी. हा जाय. काळजी घे. हा मी तुम्हाला फोन करते ना, थोडं काही कमी पडलं का. हा येतो. हा या मग. गेले का दाजी? बया आता बाकी आपल्याला चांगलं माणूस भेटलं. थोडं काही कमी पडलं का दाजी म्हणून मला लगेच फोन कर, काही चिंता करू नको. आता काय करायचंय, फक्त दाजीला फक्त बायकोचं प्रेम द्यायचं आणि पैसा वाढायचा, फक्त एवढंच काम आहे मला. आता आता काल भाड्याच्या घरात राहते, आता मोठा बंगला बांधील मी, मस्त गाडीत फिरल. आता खरं माझे सोन्याचे दिवस आले बाई. पण जाऊ दे मरू दे, मला का असं चांगलं वाटतं का दाजींसोबत. पण जाऊ दे आता, ती माई आमची बहीण होती आणि लई कुचकी होती, ती एवढी सोयीची नव्हती. जाऊ दे आता आहे ना, थोडी थकवा आलाय मला बी. दाजी गेले, घेते आता झोपून जराशी.